चालक मद्यधुंद असल्याचा आरोप करत प्रवाशांनी बस थांबवली आणि प्रवाशांचा विरोध वाढल्यानंतर वाहकानेच बसचा ताबा घेतला। वाशिम नालासोपारा एसटी बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप करत प्रवाशांनी गारज येथे ही बस थांबवली होती। प्रवाशांचा विरोध वाढल्यानंतर वाहकाने बसचा ताबा घेतला। चालकाने वाहकाच्या सीटवरच झोप घेतल्याचे प्रवाशांनी प्रसंगी सांगितले। बुधवारी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास बस क्रमांक MH14 MH 9836 वैजापूर बस स्थानकात पोहोचली। वाहक व चालक खाली उतरताच प्रवाशांनी गोंधळ घातला। त्यानंतर चालक प्रशांत लक्ष्मीकांत कोलसे राहणार रस्ते सुरेगाव तालुका येवला हे बस स्थानकातून निघून येवला रस्त्यावरील एका दुकानाच्या आडोशाला गेला। अखेर काही नागरिकांनी त्याला पकडून अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले। महामंडळाचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक गोपाल पगारे, वाहतूक निरीक्षक राहुल भदाने व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी चालकाची मद्यप्राशनाची अल्कोहोल टेस्टद्वारे तपासणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने तपासणीस सहकार्य केले नाही। अखेर त्याला वैजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले। दरम्यान बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले असून संबंधित बस वैजापूर बस स्थानकात उभी करण्यात आली आहे। डेपोर नेऊन घाल तुझ्या आणि तिथून मोकळं होय तू असं नंतर पाहिजे तुम्ही ड्रायव्हर आहे? तुम्ही कसं काय गाडी चालवा? गाडी कसं काय चालू लागली? झोप यायला लागली तुझं झोप यायला लागली कोणाला? काय ड्रायव्हर तुमचं नाव काय? माझं नारायण किशोरकर. नारायण किशोरकर गाडी बंद कर. कुठे होते ते गाडी गाडी टोकत होत बदलून दुसरा बस केला ते कुठून? समोर दोन ते आता दरम्यान या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता। जर कुठली दुर्घटना घडली असती तर याला जबाबदार कोण असते, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला गेला आहे। दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे।